महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात बिबट्याने ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही धुमाकूळ घातलाय। बिबट्याच्या हल्ल्यात अनेक सर्वसामान्यांना हकनाक प्राणाला मुकावं लागलं असून काही जण जखमी झालेत। भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972च्या कायद्यामुळे बिबट्या विरोधात वन विभागाला ठोस पावलं उचलता येत नसून या कायद्यात सुधारणा करून सूची 1 मधून बिबट्याला वगळण्यात यावं अशी आग्रही मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी संसदेत केली। खासदार म्हस्के यांनी संसदेत नियम 377च्या अनुषंगानं महाराष्ट्रात धुमाकूळ घालत असलेल्या बिबट्यांचा विषय संसदेत उपस्थित केला। महाराष्ट्रातील नाशिक, बीड, नागपूर, पुणे, पालघर, रायगड आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये मानव बिबट्या संघर्षाच्या गंभीर समस्येकडे खासदार नरेश म्हस्के यांनी केंद्र सरकारचं लक्ष वेधलं। बिबटे सध्या मनुष्यवस्तीत येऊन हल्ले करतायत। स्त्रिया, लहान मुलांना गळ्यात काटेरी गोफ घालून फिरावं लागतंय। 1972च्या भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमात सूची 1 मध्ये बिबट्याचा समावेश आहे। या नियमानुसार बिबट्याला गोळी घालू शकत नाहीत, त्यांना इजा करू शकत नाही। जर असं केल्यास 3 ते 7 वर्ष जेल आणि दंडाची कडक शिक्षा आहे। या कायद्याची वन अधिकाऱ्यांना धास्ती असते, मात्र आता नागरिकांच्या जीवावर हे बिबटे उठलेत। गेल्या 2 महिन्यात जुन्नर आणि शिरूर भागात बिबट्याच्या हल्ल्यामुळे 14 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, जो वन्यजीव संरक्षण आणि मानवी सुरक्षेमधील गंभीर असमतोल अधोरेखित करतो। राज्यातील उसाच्या क्षेत्रात अंदाजे 2000 बिबटे वास्तव्यास आहेत आणि अनियोजित विस्तारामुळे ते मानवी वस्त्यांमध्ये वाढत्या प्रमाणात प्रवेश करतात। हा संघर्ष केवळ स्थानिक समस्या नाही, तर अनियंत्रित विकासामुळे एक राष्ट्रीय आव्हान आहे। या मानवतावादी संकटाचं त्वरित निराकरण करणं आवश्यक असल्याची गंभीर बाब खासदार नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली। हे पहा, प्राणी संरक्षण, वन्यजीव संरक्षण हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, परंतु ज्यावेळी आपण मनुष्यजीव महत्वाचा का प्राण्याचा जीव महत्वाचा हा विषय येतो, तेव्हा मला असं वाटतं की मनुष्य प्राणी आहे, मनुष्य जीव आहे, त्याला महत्व द्यायला पाहिजे। वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 जो वन्य प्राण्यांचं संरक्षण करण्यासंदर्भात, त्यांना पकडू नये, त्यांना इजा करू नये, त्यांच्यावर काही गोष्टी कारवाई करू नये, अशा पद्धतीने सूची 1 मध्ये बिबट्याचा उल्लेख आहे। मला असं वाटतं की आता लोकांच्या जीवावर बेतलेलं आहे। अगदी नाशिक, बीड, नागपूर, पुणे, आपण पाहतोय अगदी पालघर, रायगड, बिबटे अगदी मनुष्य वस्तीत येत आहेत, हल्ला करतायत। स्त्रियांना, लहान मुलांना गळ्यामध्ये काटेरी गोफ घालावा लागतोय आणि मला असं वाटतं की 1972चा हा जो नियम आहे, त्यामुळे ते त्यांच्यावरती गोळी घालू शकत नाहीयेत, बऱ्याच गोष्टी आहेत आणि त्यामुळे जे काही खात्याचे कर्मचारी असतील, पोलीस असतील, ते थोडे हतबल झालेले आहेत, कारण यामध्ये 7-7 वर्षाच्या शिक्षा आहेत। मला असं वाटतं त्या सूचीमधून बिबट्या वगळावा आणि मनुष्य प्राण्याला प्रथम महत्व द्यावं। चुका कुणाच्याही असतील, परंतु निरपराध लहान लहान मुलांना उचलून नेलं जातंय, त्यांच्यावर हल्ला केला जातोय आणि यापासून संरक्षण करण्याकरता जे कारवाई होऊ शकत नाहीये, तर त्याकरता 1972चा वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा आहे, त्यामध्ये सूची 1 मधून बिबट्या वगळावा अशा पद्धतीचा 377 मध्ये माझा आज मुद्दा या ठिकाणी संसदेत मी घेतलेला आहे।